बुधवार पेठेत पुणे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलंय। या कारवाईमध्ये 41 इमारतींची झडती घेण्यात आली आणि यावेळी बांगलादेशी महिला तसंच अल्पवयीन मुलींची तस्करी होत असल्याचं समोर आलं। पोलिसांकडून 426 महिला आणि 290 पुरुषांची सखोल चौकशी करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये 7 ग्राम चरस आणि 3 इंजेक्शनसह अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत। या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल रात्री बुधवार पेठ या परिसरामध्ये एक चांगली कॉम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलं। या दरम्यान जवळजवळ 700 पेक्षा जास्त महिला पुरुष जे त्या ठिकाणी होते त्यांना चेक करण्यात आलेलं आहे। या कारवाई दरम्यान 2 बांगलादेशी महिला पण इथे मिळालेल्या आहे, काही अल्पवयीन मुली मिळालेल्या आहे, त्यांचे सर व्हेरिफिकेशनचे काम चालू आहे। तसेच एक माणसाकडे जे आहे 7 ग्राम चरस आणि 3 ड्रग्सचे इंजेक्शन मिळालं होता, त्यांच्यावर NDPSचे पण कारवाई करण्यात आलेलं आहे। तर बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरामध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। पोलिसांच्या कारवाईमध्ये तब्बल 41 इमारतींची झडती घेण्यात आली आहे। बांगलादेशी महिला अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात आलं। 426 महिला आणि 290 पुरुषांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। 7 ग्राम चरस 3 इंजेक्शनसह अंमली पदार्थ जप्त करण्यात आले।